सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक। नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी। जयसिंगपूर बस स्थानकाला शासनाच्या ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक या अभियानाला अधिकाऱ्यांच्याकडून भेट। अधिकाऱ्यांकडून बस स्थानक परिसर पाहणी, सोयी सुविधा तपासणी यासह प्रवाशांशी संवाद। महाराष्ट्र शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जयसिंगपूर बस स्थानकाला भेट देऊन माहिती घेतली। यावेळी बस स्थानक परिसर व सुविधा याबाबत तपासणी करून अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी संवाद साधला। कुरुंदवाड आगाराचे प्रमुख नामदेव पतंगे यांनी स्वागत केले। महाराष्ट्र शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवले जात आहे। त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबईचे प्रादेशिक व्यवस्थापिका यामिनी जोशी व अधिकारी एस पाटील यांनी जयसिंगपूर बस स्थानकाला भेट देऊन प्रवाशांच्या सेवा सुविधा समजून घेतल्या। बस स्थानक परिसर, शौचालय, एसटी बस वेळापत्रक, सवलत दरपत्रक, बाग बगीचा, स्थानकावरील फलाटवरील बोर्डे, पिण्याचे पाणी, स्वच्छता आदी सुविधांची त्यांनी माहिती घेतली। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापिका यामिनी जोशी यांच्या हस्ते राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर दगडू माने, उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल रोटरी क्लबचे डॉक्टर अतिक पटेल यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जयसिंगपूर बस स्थानक प्रमुख राज कारेकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक रवींद्र भोसले, वरिष्ठ लिपिक राहुल कोळी, रोहन मुळीक यांच्यासह वाहतूक नियंत्रक तानाजी कांबळे, दादासो करमरे, प्रमोद हिरवाडे, नवनाथ वाकतकर, किशोर शिंगाडे, निनाद भोसले, प्रवासी मित्र शिवगोंडा पाटील आदी उपस्थित होते। आमच्या बेधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे। चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या।